हेच माझा उपक्रम, दुसरं काय नाही. तिथं आमचा भाज्यावाला गणितच असतोय. नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मी तुमचा लाडका ईश्वर पाटील तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहेत आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग खूप भारी होणार आहे. तर आज आपण चाललो आहे, आपल्या आईची पुण्यतिथी आहे, पहिलीच पुण्यतिथी आहे. तर माझीच मोठी आई आहे शेवंताबाई सावलाराम पाटील. तर आताच मांगरूळला चाललो आहे तिकडेच. तर तयारी वगैरे केली, पप्पा आणि मी निघलो आहे आता. तर चला मग आपण भेटूया तिकडेच. आलेलो आहेत आपण आता तिथे. पाहू शकता अरेंजमेंट खूप चांगल्या रीतीने केलेली आहे. इथे बाजूलाच इथं वारकरी संप्रदायांसाठी असणार आहे. तर मित्रांनो, हा आमचा देवघर आहे. देवघर असतात सगळे आमच्या खंडरातले पूजक असतात ते इथंच असतात. पाहू शकता चांगल्या रीतीने व्यवस्थित ठेवलेले दादांच्या घरीच असतात. आताच दर्शन घेतलं आम्ही इथे. तिथं आमचा भाज्यावाला गणितच असतोय. बाबा गणिताला घेऊ दे ना जरा. भजे काढण्यात एक्सपर्ट आणि एक्सपर्ट आहे. कोणाला जर ऑर्डर पाहिजे असेल तर नक्की याला कॉन्टॅक्ट करा. गणिताला आपला भाऊ आहे. ए नंबर देऊन ठेव, सांगून ठेवतो तुला. हे बघ लय भारी काढले आहे. डबल आता यानं डबल फ्राय करतो. तर मित्रांनो, आमचा मावला रेडीच आहे इथं, खूप तयारीमध्ये, फुल जोरात जल्लोषमध्ये. तर काय काय करणार आहे सांगा ना तुम्ही, काय काय म्हणजे करून करणार आहे. काही इथं उपवास वाल्यांचा पण थोडासा आहे. आणि हे रोल आहेत, बटाट्यांचे रोल हे तळलेले आहेत. जेवणाची सोय सगळी इथं केलेली आहे. कारागीर आहेत आपले. दादा तुम्ही कुठलं, डोक्याचे का? हा, डोक्याचे कारागीर आहेत आपले जेवण बनवणारे. खूप चांगल्या रीतीने जेवण बनवतात ते. पप्पा पण आहेत आपले इथं, म्हणजे सांगायला कसं काय करायचं काय असं. तुम्ही पण डोक्याचेच ना? डोक्याचेच आहेत हे पण आपले. हीच माझा उपक्रम, दुसरं काय नाही. मुली आहेत या सगळ्या जी पाहुणे मंडळी येतात त्यांचं स्वागत करायला म्हणजे समोर असतात. आईच्या पुण्यतिथी थांबा एक, हा बोला. ही आपली
सर्वात मोठी ताई आहे, योगिता ताई आतमध्ये, एकूण 4-5 ताई आहेत आणि ही सेजल वगैरे. तर मित्रांनो आताच महाराज आलेले आहेत, आवाजांचे जादूगार पुरुषोत्तम महाराज. तर तुम्हाला दाखवतो नेतो, त्यांचा कीर्तन खूप म्हणजे खूप सुंदर असतात. तर चला आपण जाऊया, तुम्हाला दाखवतो. तो पाहू शकता जतीन बाबाला धर जरा. बाबा नमस्कार. आपले पालाचे बाबा आहेत, फेमस बाबा. आता सगळं श्रेय आपल्याला यानं द्यायला लागेल, सगळ्या गाड्यांची अरेंजमेंट वगैरे सुशांत आणि गणेशदा करत होते. आपला नवीन उमेदवार आहे इथं. वॅकन्सी अवेलेबल आहे. गणेशदा 4 व्हीलर आहे का कुठे? 4 व्हीलर आहे का कुठे? रामकृष्ण हरी. सगळी अरेंजमेंट आपल्या ऑलमोस्ट आता गाड्यांची वगैरे आपले विशाल कोटी भार वाहे त्याचे सर्व सोयीस आहे. ऐसी तळवळ्याची जाती करीला भावीन प्रतिपुटा म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. ऐसी तळवळ्याची जाती करीला भावीन प्रती येऊन तर प्रवेश मम वाचनिवान प्रसूतम. आणि जर रिपीट देता का थोडा शिफ्टी मागतोय माझा नाही. संजीवनी देखील शक्ती अन्य हस्तचरण श्रवणत्वगा देव कारणानं भगवते पुरुषाय महायोग पीठी ते भीमरथा वरकुंडली काय समागत तिष्ठन्तमानंद कंदम परप्रवदीनं म्हणजे पांडुरंगा करू प्रथम नमन चरण संताची त्यांच्या कृपादानी कधीचा विसरवता वरी सर्वनाशिका समस्तं परामभूत तेजस पुरुषेशम इंद्रादि देवे सदा सूर्यमानं समतिस्तो देवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा मूर्तिदा सुखं देवा मुक्ताबाई
या अभंगामध्ये माझे जगद्गुरु कोपरा आईच आणि मुलाचं रूप करू अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपादेविषयी तुम्हाला सर्व माय बापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा थोडासा भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव काय कारण आहे, काय निमित्तान आहे. आपल्या सर्व मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्हाला खूप दुरून बोलतो. वैकुंठ कैलास सेवंताबाई सावंतराम बाबा पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त भव्य दिवस स्वरूपाचा कार्यक्रम आहे. त्यानिमित्त तुम्हाला सर्व मार्गाच्या दर्शनाचा योग थोड्या वेळामध्ये ज्ञानोबाच्या कोपऱ्याची मला सद्बुद्धी मिळते. तसे अभंगाचा विचार करणार आपण कारण वेगळं पण जोही व्यक्ती आहे मृत्यू लोकांमध्ये जन्माला त्या प्रत्येक माणसाला जायचं मला सांगतात आया है सजाएगा राजा रंग फकीर कोई सिंहासन चढ़ा कोई बंधा जंजीर. माय बाप बऱ्याचशा ठिकाणी पुण्यतिथीच्या कीर्तनाला गेलं, वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला गेले की त्यांची कुटुंबीय सांगतात बाबा खूप काही कष्ट केले हो आमच्या आईने आमच्यासाठी, लहानचं मोठं केलं, तिचे आरामाचे दिवस आले आमच्या आई आम्हाला सोडून गेली. काही सांगतात बाप सोडून गेला, काही सांगतात मित्र सोडून गेला, काही सांगतात भाऊ सोडून गेला, काही सांगतात पत्नी सोडून गेली. बसणाऱ्या मंडळींना मला फक्त एवढंच सांगायचं लोक तुम्हालाही सोडून गेलेले, लोक मलाही सोडून गेले हे जगातलं आश्चर्य नाहीये. लोक तुम्हालाही सोडून गेले, लोक मलाही सोडून गेले हे जगातलं आश्चर्य नाहीये. लोक आजच्या तारखेमध्ये जिवंत आहे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. लोकांची यात्रा संपून जाऊ लागली तर तुमचं माझं काय घेऊन बसेल महाराजांचं प्रमाण किती करू येत नाही गुरु या जगाचा जर विचार करून गेलो तर या जगामध्ये काही श्रद्धेचे पात्र आहे, काही विश्वासाचे पात्र आहे. बसणाऱ्या सर्व मंडळीला माझा छोटासा प्रश्न आहे, लक्ष देऊन कीर्तन ऐका. बायकोवर माणसाची श्रद्धा असते का बायकोवर माणसाचा विश्वास असतो? जगातल्या कोणत्याच माणसाची बायकोवर श्रद्धा नसते, बायकोवर माणसाचा काय असतो? विश्वास असतो. मित्रावर माणसाची श्रद्धा असते का विश्वास असतो? मित्रावर माणसाचा काय असतो? विश्वास असतो. श्रद्धा मित्राच्यावर अजिबात नसते. आता मी रात्रभर प्रवास करून तुमच्याकडे आलो, ड्रायव्हरवर माझा विश्वास आहे का श्रद्धा आहे? विश्वास आहे. ड्रायव्हरवर विश्वास आहे म्हणून तर मालक आरामात झोपतो ना. ड्रायव्हरवर विश्वास आहे, श्रद्धा नाही. मित्रावर विश्वास आहे. राज्य सुद्धा दुःखी आहे. ज्या देशाचा राजा दुःखी त्या देशाची प्रजा सुखी राहू शकत नाही. ज्या देशाची प्रजा दुःखी त्या देशाचा साधू कधी सुखी राहू शकत नाही. पहिला वर्ग जळजळणारा, दुसरा वर्ग हळहळणारा, तिसरा वर्ग तळमळणारा. या तळमळणाऱ्या वर्गामध्ये बहुतांशी जिज्ञासू साधक मानला जातो. त्या साधकाचं वर्णन करत असताना त्या नाही आपुले नाही आपुले साहेब आलेले तिथे किसमबद्दल साहेब. वैभवदाची कॉइश होती, सासरची व्हिडिओ घेतली पाहिजे. वैभवदा यांचे जावं येते.
श्री कळवळ्याची साथी करीला भाविन तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग डोळ्यावर विश्वास नाहीये बसत. मला असं वाटतंय की हा मंडळ सगळे कीर्तनकार एवढे सगळे महाराज लोक पाहिल्यानंतर अजून सुद्धा कीर्तन करता करता हा भास होतोय की निश्चित या माय माऊलीचा अभिष्ट चिंतन सोहळा चांगला. एका दिवशी एवढे कीर्तनकार जमून सुद्धा नाहीये महाराज.
हे सगळे महाराष्ट्राची सेवा करणारे लोक आहेत, समाजाची सेवा करणारे लोक आहेत. ज्या अर्थी हे सर्वच मंडळी एवढ्या आवर्जून उपस्थित आहेत. राजेश भैया, तुम्ही कोणत्या पदावर आहात, तुमची प्रॉपर्टी किती आहे, तुम्ही कोणत्या संस्थेचे सचिव आहात, कोणत्या संस्थेचे अध्यक्ष आहात, तुमच्याकडे जागा किती आहे, तुमच्याकडे किती बंगला आहे, याच्याशी आम्हाला महाराज लोकांना काही घेणं देणं नाहीये. पण नारदाच्या टाकून एक वाक्य मी राजेश भैयासाठी सांगेल. त्यांची बाकीची प्रॉपर्टी काही का असे का नसे ना, पण परमार्थाची एवढी प्रॉपर्टी राजेश भैयानं कमवली तर हे एवढे सर्व कीर्तनकार मंडळी, गायक, कधी कधी गायक भेटत नाही, आज गायक वेटिंग वर आहे. कधी कधी वादक भेटत नाही, आज वादक वेटिंग वर आहे. प्रत्येकाने एक एक जरी प्रमाण म्हणलं तरी संध्याकाळ होईल एवढे गायक वादक आहे. मी तर एकदम एक किंचित कीर्तनकार आहे. माझ्यापेक्षा ज्यांनी संप्रदायाची अथांग सेवा केलेली आहे असे सर्वच कीर्तनकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे हे कीर्तन नसून हा कुंभमेळा आहे महाराज. काय कुंभमेळा आहे आणि तो वारकऱ्याचा कुंभमेळा आहे. निश्चित आमच्या शेवंताळीच्या ठिकाणून हा कार्यक्रम पाहत असेल, हे सगळे गायक वादक महाराज मंडळी सगळे पाहत असेल ना, तर मी नारदाच्या गादीवर सांगतो, आमच्या सेवंताईच्या सुद्धा डोळ्याला धारा लागला असेल. तीही विचार करत असेल किती भाग्यवान आहे मी जिवंत असताना तर मला वारकऱ्यांची सेवा करायला मिळालीच. मला इथं आल्यानंतर बरेचशा मंडळींनी सांगितले, राजेश भैया एक अशी व्यक्ती आहे, त्यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो लोक तीर्थयात्रेला घेऊन जातात आणि त्या तीर्थयात्रेला आमची सेवा करण्यासाठी राजेश भैयांची आई म्हणजे शेवंताई महाराज जेवले का, म्हणजे ती माय माऊली ज्या वेळेस वैकुंठातून बघत असेल त्यावेळेस ती राजेश भैयाला भरभरून आशीर्वाद देत असेल, म्हणत असेल, अरे मी जिवंत असताना तो सर्व सेवा केलीच, पण मी गेल्यानंतर सुद्धा वारकऱ्यांची सेवा अशीच चालू आहे. म्हणून खरं सांगू का, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आणि राजेश भैयाचं हे कार्य पाहिल्यानंतर मी एवढंच सांगेन, धन्य माता पिता दयाची या. म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं. नजर लागला एवढा गोड कार्यक्रम आहे महाराज. कोणत्याच गोष्टीची कमी नाही, बरोबर आहे का नाही. मुंबईच्या लोकांकडून नुसता गाड्या व्हीआयपी असं नाहीये, त्यांच्या गळ्यात सोनं 4-4 किलो याला महत्व नाहीये, त्यांचे बंगले व्हीआयपी असं नाहीये. अख्ख्या महाराष्ट्राचा परमार्थ तपासा आणि नुसत्या मुंबईचा तपासा महाराज. मुंबईचा परमार्थ सुद्धा त्याच प्रोफेशनचा आहे, तेवढाच व्हीआयपी आहे. काय सुंदर आहे बघा ना, बसणाऱ्यांना खुर्च्या, बसणाऱ्याला कूलर, बसणाऱ्या लोकांना सुद्धा बिसलेरीचं पाणी. का लक्ष्मी वेडी नाही महाराज तुमच्या तिथं पाणी भरायला. माया नगरीमध्ये असताना सुद्धा अरे बसणाऱ्या प्रत्येक माणसाच्या डोक्यामध्ये टोपी महाराज. हे या मुंबईनं महाराष्ट्राला आदर्श दिलेला आहे. या आगरी समाजाने, या कोळी समाजाने, इकडच्या मंडळीने पंढरपूरच्या वारीला तर आम्ही सगळे जातो, पण ज्ञानोबरायच्या समाधी सोहळ्याला सुद्धा ही मंडळी इथून पायी येतात ज्ञानोबरायसाठी. म्हणून तुमचा परमार्थ निश्चित आदर्शवान आहे. म्हणून तुम्हाला सर्वांच्याच चरणी मी माझा माता ठेवतो, वाणीला पूर्ण विराम देतो. मग अशी त्यांनी सांगितलं, एवढं सांगून जर माझं तुमच्या लक्षात नाही आलं तर मग नारदाबा सांगतात, हे जरी नाही काल दुसरेचा सागर दिला तिने जीवनाला आकार, तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकाला माझी विनंती, मायबाप प्रत्येकाने आपल्या
आलो तरी यांच्या घरी राजेश सगळे नातवंडी मुलं हे लहान होते, तर किती वाजता आरती लावली शेवंताताई दिलीपदा आमचे खूप चांगल्या रीतीने व्यवस्था करत आहेत खुर्च्यांची वगैरे. आता इथे थोड्याच वेळात जेवण चालू होणार आहे. बॅनर लावलं, याच्यातच आपल्याला आमंत्रण आलं. त्यासाठी मी माझ्या घरच्या परिवाराच्या तर्फे आपल्याला हा जर विनंती करू, आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या आई वडिलांसारखा मला आशीर्वाद, आमच्या कुटुंबाला आपला आशीर्वाद सदैव राहावं हीच आपल्या चरणी प्रार्थना करून माऊलींच्या पांडुरंगाच्या आज साक्षीने आपण या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलात. आपले मी सर्व परिवाराचे जर ऋणी आहोत. अशीच आज पहिला वर्ष असल्यामुळं या ठिकाणी मी आईची पुण्यतिथी एकत्र या ठिकाणी केलेली आहे. परंतु मी पुढच्या वर्षी सुद्धा आईचा आणि माझ्या वडिलांचा एकत्रच हे पुण्यतिथी करणार आहोत. की आजच मी आपल्याला या ठिकाणी कळवतो की दर वर्षी वेगवेगळी करण्यापेक्षा आईची आणि पप्पांची एकाच दिवशी आनंदीला पुण्यतिथी होईल. मी आजच आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की पुढच्या वर्षी मला इथे तुम्हाला एकाच दिवशी दोन वेळ त्रास न देता आपण एकत्रच आनंदीत प्रस्थानाच्या वेळेस आईचा आणि पप्पांचा कार्यक्रम होणार. यासाठी आम्ही आजच आपल्याला या ठिकाणी कळवतो. आपण या ठिकाणी आलात आणि आम्हाला सर्वांना या ठिकाणी आशीर्वाद रूपे आपण आई वडिलांचे माझ्या आपणच आता आई वडील आहात. आई पण गेली, वडील पण गेले, आपणच आई वडील आहात. असंच माझ्यावर प्रेम ठेवा. आणि आज फक्त एका फोनवरून आपण सर्वजण या ठिकाणी आलं. सर्व मंडळी सुद्धा कालच मी माझ्या वडिलांची अगदी जवळची फक्त कालच फोन केला की बाबा उद्या आईची पुण्यतिथी, ते सुद्धा आलेत. आमचे वादक मंडळी आले, ठालकरी मंडळी आली, मोठे मोठे आमच्या भागातले आमचे अध्यक्ष आले, सर्व मंडळी या ठिकाणी आले, सर्व महाराज लोक इथे या ठिकाणी पोहोचलात. मी सर्वांचा मला आशीर्वाद आहेतच आणि असंच माझ्यावर प्रेम ठेवा. आपण या ठिकाणी आलात, या ठिकाणी लगेचच आपण भोजनाची व्यवस्था आहे. काही मंडळी या ठिकाणीच लगेच बसायचे, ज्यांना कोणाला बसता येत नाही बाहेर टेबल आहे, ते टेबलवर बसायचे. आणि ज्यांना आज गुरुवार उपवास आहे महिला मंडळींना, त्यांनाही उपवासाची व्यवस्था केलेली आहे. जर उपवासाची पाहिजे तर एक लाईन मध्ये महिला भगिनींनी बसले तर आपल्याला त्यांना खिचडीचं वाटप करता येईल आणि बाकीच्यांना जेवणाची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था केली. कोणी या ठिकाणी भोजन केल्याशिवाय जाऊ नये हीच मी आपल्याला हात जोडून विनंती करतो. रामकृष्ण. काहीच जेवणाची सोय चालू आलेली आता. सगळ्या वारकऱ्यांना आता भोजनाची व्यवस्था केलेली इथे. तुम्हाला सांगू इच्छितो आता इथे जेवणाची व्यवस्था केलेली आहे. मला खूप आवडणारी सोय म्हणजे तीच ही भारतीय पंगत, तीच वारकरी संप्रदायामध्ये जेव्हा कीर्तन किंवा भजन गातो ना तेव्हा नंतर असेच भारतीय पंगत रीतीने असं जेवायला बसवतात आणि पूर्ण रीतीने भोजनाची व्यवस्था करतात सगळ्यांसाठी. तर तीच व्यवस्था पूर्ण दादांनी केलेली आहे इथे. तुम्हाला थोडा दाखवतो मी. पाहू शकता खूप म्हणजे एकच पंगतीमध्ये सगळी पब्लिक झाली पाहिजे अशी व्यवस्था आहे. काय म्हणतात नाही मागं पुढे इथं का पप्पा पण खूप चांगले सोय करतात. ऍड्रेस वाला व्हिडिओ वाढवा लागेल.
तर गाईच या आता जेवायला आपला काही गुरुवार आहे, उपवास आहे, म्हणून उपवासाचा खायचा. सोबत आपले कोपरकर बंधू आहेत, विकी कोपरकर आणि महेश पण आहे. महेश तर झालं जेवण आता. मित्रांनो आता इथे सुरुवात आहे, आलेले आहेत तुम्ही. सगळा कार्यक्रम व्यवस्थितरित्या झालेला आहे. जेवण बिवण सगळ्यांचं झालं. तर आता निघतो मी घरी. व्लॉग जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा एकदा भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो स्टे कनेक्टेड विथ अस. टेक केअर. गुड बाय.